कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी
सांगाती आयुष्य सरलिया कोण पासांगा पुढे हो भजिती यमदंड यमदंड पुढे हो भजित यमदंड उपाय तो सोपा नामाचा गजर 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 करी विचार पुढे काही न करी विचार पुढे काही न करी विचार पुढे काही आयुष्य सरलिया कोण पासंगात आयुष्य सरलिया कोण पासांगा आयुष्य सरलिया कोण पासंगात आयुष्य सरलिया कोण पासांगा पुढे हो भजिती यमदंड पुढे हो भजित यमदंड पुढे हो भजित यमदंड एका जनार्दनी तुकारे आंधळा जनार्दनी तुकारे आंधळा जनार्दनी तुकारे आंधळा जनार्दनी तुकारे आंधळा खतोसी डोळा सुख दुःख एक तुझे डोळा सुख दुःख एक तुझे डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोण पासंगा आयुष्य सरलिया कोण पासांगाते आयुष्य सरलिया कोण पासंगाती सरलिया कोण पासांगाते भजिती यमदंड पुढे हो भजित यमदंड पुढे हो भजित यमदंड विठोबा रखुमाई टाळी वाजवा भजन करा ओ बारकुमा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा काळाने ग्रासीले सावधान वारे काळाने ग्रासीले सावधान काळाने ग्रासिले सावधान वारे काळाने ग्रासिले सावधान वारे काळाने ग्रासिले सावधान भारी काळाने ग्रासिले सावधान भारे काळाने ग्रासिले सावधान वारे काळाने ग्रासिले सावधान वारे सोडवन करारे हरिनामे सोडवन करा सोडवन करा सोडवन
सोडवन हरी हरी नामे सोडवन करा सोडवन करा रे सोडवन करा रे हरी नामे आयुष्य सरल्या कोण सांगते आयुष्य सरल्या कोण सांगते सोडवन करा कर रे हरी नामे सोडवन सोडवन करा करा हरी नामे करा हरी नामे करा हरी नामे सोडवन करा सोडवन करा हरी नामे सोडवन करा हरी नामे आयुष्य सरल्या कोण आयुष्य सरल्या कोण पहा सांगा
यमदंड 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 ग्रासिले सावधान व्हारे, काळाने ग्रासिले सावधान व्हारे, सोडवण करारे हरिनामे आयुष्य सरलिया कोणपा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड
उपाय तो सोपा नामाचा गजर, न करी विचार पुढे काही, आयुष्य सरलिया कोणपा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. एका जनार्दनी तू कारे आंधळा, एका जनार्दनी तू कारे आंधळा, देखतोसी डोळा सुख दुःख, आयुष्य सरलिया कोणपा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. विठ्ठल 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 सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बसुनी माझी रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी, तू कृपा करुन मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे. तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वये भानु जो भानु आराधियेला, तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला. हरी भक्तीला गोनितारी समजता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आदिनारायण विद्यत्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ, शरण शरण एकनाथ. शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला. शरण शरण एकनाथ, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला. शरण शरण एकनाथ, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला. शांती ब्रह्म श्रीमंत सद्गुरु श्री एकनाथ महाराजांचा आपल्याला सावधान करणारा आणि मनुष्य जन्म नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर निश्चितपणे आपल्याला काय करायचं आहे याचा उपदेश करणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. वैकुंठवासी महादेव जगन्नाथ परभाणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात. 1 वर्ष त्यांना जाऊन झालंय आणि घरातली एक करती व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा जी पोकळी निर्माण होत असते ती भरून निघत नसते. सामान्यपणे समाजात राजकारणात काम करणारी व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा सामान्य लोक म्हणतात की न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे, पण ती पोकळी कोणी ना कोणीतरी भरून काढत असतं. एखादा सामाजिक कार्यकर्ता असतो, त्याचं कार्य बंद कर. हां, एखादा सामाजिक कार्यकर्ता जेव्हा जातो तेव्हा निश्चितपणे पोकळी निर्माण होत असेल, पण ती पोकळी दुसरा कोणीतरी नेता उभा राहतो आणि भरून काढत असतो. त्यामुळे न भरून निघणारी पोकळी वगैरे असं म्हणायला जरी असलं तरी होत नाही. मात्र घराचा जर विचार केला तर घरामधली कोणतीही ज्येष्ठ मंडळी, मग आई असो किंवा वडील असो, यांचं जाणं ही कदापि न भरून येणारी पोकळी खऱ्या अर्थानं आहे. कधी कधी असं पण असतं की एक वयाच्या ठराविक मर्यादेच्या नंतर घरातली जी मोठी माणसं आहेत ती घरातल्या व्यवहारात लक्ष देत नाहीत.
असं क्वचित असतं बरं का. पण कारण बहुतांश लोक मरेपर्यंत व्यवहारामध्ये अडकलेले असतात, जे की आमच्या संतांना कदापि मान्य नाही आहे. दशरथ राजाच्या कानाच्या जवळचा एक केस पांढरा झाला. आरशात बघत होता, स्नान केलं, आरशात बघू लागला आणि त्याच्या कानाच्या जवळचा एक केस पांढरा झाला. आणि त्यांनी ठरवलं आता मुलाला राज्यावरती बसवलं पाहिजे, कारण आता आपण म्हातारे होऊ लागलो. कधी? एक केस पांढरा झाल्यावर. इथे आमचे सगळे पांढरे होतात, पांढऱ्याचे वारंवार काळे होतात, तरी सुद्धा आम्हाला पुढच्या पिढीकडे काही द्यावं वाटत नाही. काय कारण असावं? एक महत्वाचं कारण संसाराच्या संबंधानं असणारी आसक्ती आहे. पण मी नेहमी सांगतो, हिंदीत फार सुंदर वाक्य आहे, जो आसक्ती है वो जा सकती है. पण लोकांना ते कळतच नाही. असं माणूस पकडून ठेवतो संसाराला. संसार आपल्याला पकडतो का आपण संसाराला पकडतो, याचं चिंतन आपल्याला ह्या अभंगात करायचंच आहे. त्यामुळे घरातली एखादी करती व्यक्ती जेव्हा जाते, तेव्हा खऱ्या अर्थानं न भरून येणारी पोकळी निर्माण होत असते. आणि तीच पोकळी या परभाणे कुटुंबामध्ये निर्माण झालेली आहे. ती कधीही न भरून येणारीच आहे. पूर्ण कुटुंबियांनी म्हणजे श्री मनोज महादेव परभाणे, श्री पांडुरंग महादेव परभाणे, श्रीमती लताबाई महादेव परभाणे पत्नी, श्री रावसाहेब जगन्नाथ परभाणे भाऊ, सौ झुंबर संजय भोर मुलगी, सौ वैशाली प्रकाश दांगट मुलगी, म्हणजे ह्या संपूर्ण कुटुंबाने त्यांच्या 2 मुलांनी हा कार्यक्रम अतिशय श्रद्धेनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना समाधान वाटलं असेल की गेल्यानंतरही आपल्याला काही ना काहीतरी एक सन्मान आपल्या मुलांनी दिलेला आहे. कारण आपल्याकडे संस्कृती अशी आहे की गेलेल्याचीही आठवण आपल्याला होत असते. दुसऱ्या संस्कृतीमध्ये एकदा गाडलं की संपला विषय, मनातून गाडल्या जाते ती व्यक्ती. मात्र आपल्याकडे त्याचं स्मरण होतं. त्याचं कारण असं आहे, आज किंवा व्यक्ती ज्या तिथीला जाते त्या तिथीला ती व्यक्ती अन्न ग्रहण करण्यासाठी येत असते. म्हणून आपल्याकडे जे वर्षश्राद्ध आहे, त्यांना पिंड वगैरे जे आपण देत असतो, त्याचं कारण काय आहे, तर ती व्यक्ती म्हणजे सामान्य मनुष्य जेव्हा मरतो तेव्हा त्याचा आत्मा जो असतो तो जोपर्यंत दुसरं शरीर प्राप्त होत नाही तोपर्यंत भटकत असतो. त्याच्या कर्मानुसार त्याला गती मिळत असते, आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र पितर म्हणून ते अस्तित्वात असतात किमान 3 पिढ्या. त्यामुळे आपल्याकडे ज्या व्यक्तीचे वडील आई गेलेली असतील त्यांचे वडील, त्यांचे वडील आणि त्यांचे वडील म्हणजे पिता, पितामह आणि प्रपितामह या 3 जणांना अन्न द्यायचं असतं, पाणी द्यायचं असतं. आणि ती तिथी म्हणजे प्रथम पुण्यस्मरणाची असते. त्याच तिथीला पितरांना अन्नप्राशन करण्याचा दिवस असतो. म्हणजे वर्षातून फक्त एकदाच त्यांना अन्नप्राशन होत असतं. म्हणून सामान्यतः जो विधी आपल्याकडे सांगितलेला आहे, काही जण म्हणतील की इथं आम्ही काहीतरी क्रिया करतोय आणि ती तिथं कशी पोचेल. कदाचित काही वर्षांपूर्वी जर का हा प्रश्न एखाद्याने विचारला असता तर आम्ही हे समजू शकलो असतो. मात्र इंटरनेट आणि AIच्या काळामध्ये आम्ही इथं हे करतो आणि तिथं ते होतं, ते जर मान्य असेल तर हे का मान्य होणार नाही. पण इथे समजदारी महत्वाची आहे. त्या एका दिवसासाठी ते येतात आणि त्या दिवशी जर का त्यांना अन्न पाणी मिळालं नाही तर पुन्हा पुढच्या वर्षापर्यंत उपाशी राहत असतात. म्हणून या सगळ्या क्रिया आपल्याकडे चालत आलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांचे प्रथम पुण्यस्मरण इथे साजरं करत असताना मोठ्या उत्साहात म्हणजे त्यांचं चांगलं करायचं आहे म्हणून उत्साह, तसं दुःखाचं वातावरण आहे किंवा दुःखाचाच प्रसंग आहे. मात्र त्यांना समाधान वाटावं याच्यासाठी काय जास्तीत जास्त चांगलं करता येईल. मग अगदी कार्यक्रम स्थळ असेल, पूर्ण या मंडपाची संरचना असतील, स्टेज, बॅनर, ज्या काही गोष्टी असतील, माईक सिस्टीम, जे सगळ्या गोष्टी असतील ते, आणि आमचे राऊत महाराज आहेत,
दुसरे राऊत महाराज आहेत, आमचे दानवे महाराज आहेत आणि ही सगळी टाळकरी मंडळी गावातली आणि पंचक्रोशीतली मंडळी असतील. या सगळ्यांना कशासाठी बोलवायचं, आपण कशासाठी यायचं, तर त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी व्हावं म्हणून यायचं. आता सामान्यतः जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी कीर्तनाला जाणं असतं आणि प्रत्येक ठिकाणची व्यक्ती काही ओळखीचे असतात असं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल जी काही त्रुटक माहिती असते त्याच्यावरती 2 शब्द बोलायचे असतात. कारण सामान्यतः माणसाचं वर्णन न करणाऱ्या कीर्तनकारांच्या कॅटेगरीमध्ये आम्हाला लोक समजतात आणि आम्ही सुद्धा त्याच गटातले आहोत. मात्र या परभाणे कुटुंबियांचा आमचा अनेक वर्षांचा संबंध खरं तर आलेला आहे. युवा कीर्तनकार शेखर महाराज जांभूळकरांमुळे आमचे पांडुरंगजीशी संबंध आले. बालाजी पांडुरंग, आता इथे बालाजी म्हणतात का, इथे बालाजी आणि तिकडे पांडुरंग. ठीक आहे, बालाजी जो आहे तोच पांडुरंग आहे, त्यामुळे काय चूक नाही. आणि त्यामुळे त्यांचे आणि आमचे संबंध आले आणि चांगला व्यवसाय ही दोन्ही बंधू करतायत. आपलं स्वतंत्रतेनं अस्तित्व ते बाळगून आहेत आणि ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो त्याच्यामध्ये जास्त रस असणारं हे कुटुंब आहे. हे 2 जण आहेत आणि त्यामुळे एकनाथ महाराजांचं कोणतंही कार्य असलं तर त्याला तनमन धनानं त्यांचं सहकार्य कायम असतं आणि हे फक्त श्रद्धेपोटी, बाकी काही नाही याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे त्यांनी मला काही महिन्यांपूर्वी या कार्यक्रमाच्या संबंधाने सांगितलं आणि या ठिकाणी मी आलो. छोट्यातून मोठा व्यवसाय उद्योग यांनी उभारलेला आहे. निश्चितपणे पुढे सुद्धा भवितव्य उज्ज्वल आहे, त्यात तिळमात्र शंका नाही. मी मागे आपल्या गावच्या सप्ताहामध्ये मला वाटतं 2 वर्ष झाले, 2 वर्षांपूर्वी गावच्या सप्ताहामध्ये येऊन गेलो होतो आणि त्यावेळी सुद्धा आपण खूप छान तो सप्ताह केला होता. आणि आजही आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियातली मंडळी असतील, नातेवाईक असतील, आप्तेष्ट असतील, त्यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी, मित्रकुटुंब हे सगळे या ठिकाणी जमलेली आहेत. आणि त्यामुळे हा एक सुंदर असा कार्यक्रम त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केला आणि आज एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. ही जी कीर्तनं असतात ही इतर कीर्तनांसारखी म्हणजे सप्ताहातल्या कीर्तनासारखी नसतात. कारण सप्ताहामध्ये कीर्तनासाठी येणारी जी मंडळी आहे ते सगळे वारकरी असतात जवळपास, किंवा वारकरी विचारधारेशी संलग्न अशी मंडळी असतात. पण या कार्यक्रमांमध्ये असं असतं की नातेवाईक येतात ज्यांचा वारकरी संप्रदायाशी संबंध नसतो, वेगवेगळ्या क्षेत्रातली राजकीय सामाजिक क्षेत्रातली लोक येतात जी इतर वेळी सप्ताहाच्या कीर्तनात येत नसतात. त्यामुळे या कीर्तनामध्ये आणि सप्ताहाच्या कीर्तनामध्ये थोडासा भेद आहे. भेद म्हणजे काय तर सांप्रदायिक कीर्तन आणि त्याची तत्वज्ञान मांडण्याची पद्धती ही समोरच्यांना माहिती आहे अशा आशयानं बोलणं हे सांप्रदायिकांच्या समोर होतं. मात्र ज्यांचा संबंध जास्त येत नाही आणि जे फक्त रील्सवर हसवणाऱ्या कीर्तनकारांची कीर्तनं बघून त्यांना असं वाटतं की हेच खरं कीर्तन असतं, त्यांना कळावं की खरं कीर्तन काय आहे. म्हणून त्याच्यात आणि याच्यामध्ये थोडासा भेद आपण लक्षात घेतला पाहिजे. आता भेद काय आहे, तत्वज्ञान तर तेच आहे, भाषेमध्ये बदल आहे. की श्रोत्यांना संतांचं तत्वज्ञान माहिती आहे हे समजून सप्ताहामध्ये कीर्तन केलं जातं. मात्र इथं छोट्या छोट्या गोष्टींचं चिंतन करणं अपेक्षित आहे, कारण सगळे श्रोते हे सांप्रदायिक विचाराचे नाही आहेत, तत्वज्ञान सगळ्यांना माहिती नाही. मग हे कीर्तन कशासाठी आहे? खरं तर सगळेच कीर्तन जे आहेत ते मी कोण आहे, मी काय करत आहे, मी काय करायला नको आणि मी काय करायला हवं या 4 प्रश्नांभोवती फिरणारी असावीत. मात्र प्रकर्षानं जर आपण बघितलं तर सप्ताहातली जी कीर्तन आहेत ती नामपर, संतपर, उपदेशपर, मागणीपर, कालापर अशी वेगवेगळ्या प्रकरणात ती कीर्तन असतात. मात्र कीर्तन कोणत्याही बाबतीतली असली तरी या 4च प्रश्नांची उत्तरं प्राप्त व्हावीत ही अपेक्षा प्रत्येक कीर्तनामधून असावी. पण सप्ताहामध्ये होतो नाही होतो विचार मला सांगता येणार नाही. माझ्या बाबतीत मी बोलेन, पण इतरांच्या बाबतीत मी काही बोलू शकणार नाही. मात्र या ठिकाणी जर आपण विचार केला तर हे जे कार्यक्रम असतात, ही जी कीर्तन सेवा असते ती फक्त याच प्रश्नांच्या भोवती फिरणारी असावी
असं माझं वैयक्तिक मत आहे. आम्ही काय करत आहोत, आम्ही काय करायला नको, आम्ही काय करायला पाहिजे आणि मी कोण आहे, या 4 प्रश्नांच्या भोवतीच फिरणारं कीर्तन हे असणं अपेक्षित आहे. कारण प्रत्येकाला स्वतःचं स्वरूप माहिती नाही. आमच्या संत महात्म्यांना माहिती आहे, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. विचार केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर हे कळणार आहे की मी वासुदेव आहे. चिदानंद रूप शिव केवलोहम, नाहम मनुष्यो न च दैव यक्षो, न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः, न ब्रह्मचारी न वनो गृहस्था, चिदानंद रूप शिव केवलोहम. आचार्यांना उत्तर दिलं त्या छोट्याशा हस्तमलकानं की मी कोण आहे. न मी ब्राह्मण आहे, न क्षत्रिय आहे, न वैश्य आहे, न शूद्र आहे, न ब्रह्मचारी आहे, न गृहस्थ आहे, न वानप्रस्थ आहे, न संन्यासी आहे. मी कोण आहे, मी ब्रह्म आहे. चिदानंद रूप शिव केवलोहम, केवल हा अहम, फक्त मी ब्रह्म आहे या भावनेवरती आरूढ होणारा हा खरा पारमार्थिक आहे. आणि त्या भावनेवरती आरूढ होणं हे खरं प्रत्येक नरदेहाला आलेल्या मनुष्याचं कर्तव्य आहे. आता नरदेहाला आलेल्या मनुष्याचं कर्तव्य, मी जरा बोलताना शब्दाकडे तुम्ही माझ्या नीट लक्ष द्या. नरदेहाला आलेल्या मनुष्याचं कर्तव्य, मला नरदेहाला आलेल्यांचं किंवा मनुष्याचं असं म्हणता आलं असतं, मात्र नरदेह वेगळा आहे आणि मनुष्यत्व वेगळं आहे. नरदेह म्हणजे तुम्हाला आम्हाला जो देह प्राप्त झालेला आहे त्याला नरदेह म्हणतात. मात्र या नरदेहातला प्रत्येक जण हा मनुष्य आहे असं सांगता येणार नाही. काही राक्षसत्व वृत्ती धारण केलेली असू शकतात, कारण मनुष्यत्व ही वृत्ती आहे, हा काही देह नाही आहे. देह नरदेह आहे आणि त्या नरदेहामध्ये जी वृत्ती असेल त्यावरून त्या नरदेहाला ओळखलं जातं. आपल्याकडे सांगितलं जातं तो राक्षस होता, मग राक्षस होता म्हणजे त्याला शिंग होते असं नाही, त्याची वृत्ती राक्षसी होती. मनुष्य म्हणजे काय तर सामान्य आपल्याला नरदेह दिसतोय, हा नरदेहाला आला म्हणजे तो मनुष्य नाही. लक्षात घ्या, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना नाथ महाराज सांगतात. नरदेह दुर्लभच आहे, पण दुर्लभो मानुष्यो देहो देहिनाम क्षणभंगुरः. दुर्लभ मनुष्याचा देह आहे, म्हणजे नरदेह प्राप्त होणं हे दुर्लभ आहे आणि त्यातही मनुष्यत्व प्राप्त होणं हे दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेवैतद् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य सांगतात की भगवंताचा अनुग्रह जर का आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम दुर्लभ गोष्ट कोणती आहे, मनुष्यत्वम. त्यांना नरदेह म्हणता आलं असतं, मात्र त्यांनी नरदेहाला आलेल्यांनाच हा उपदेश आहे हे जाणून मनुष्यत्व ही दुर्लभ गोष्ट आहे असं सांगितलं. मुमुक्षुत्वम, मुमुक्षुता म्हणजे काय, मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा ज्याला आहे तो मुमुक्षु आहे आणि ती वृत्ती म्हणजे मुमुक्षुता आहे. महापुरुष संश्रय आणि महापुरुषांचा संतांचा सहवास सांगात, या 3 गोष्टी जगतामध्ये दुर्लभ सांगितलेल्या आहेत. नरदेह प्राप्त झालेला आहे, मनुष्यत्व प्राप्त झालंय, पण मला परब्रह्माची प्राप्ती व्हावी असं जर वाटत नसेल तर तुम्हाला एक गोष्ट प्राप्त झाली असंच म्हणता येईल, मुमुक्षुता प्राप्त झाली पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. काय हे खंडईल कर्म पारुषतील धर्माधर्म, कासे आने कळेल हे वर्म. अशा प्रकारचे अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण होणं गरजेचं आहे. आणि ही एकदा तळमळ निर्माण झाली की तुमच्यामध्ये मुमुक्षुता आली. मुमुक्षुता आली की संत महात्मे सद्गुरू येतात आणि तुम्हाला उपदेश करून परब्रह्माचा बोध करून देतात. बस या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. जर परमात्म्याचा अनुग्रह प्राप्त करायचा असेल, परमात्म्याला स्वतः प्राप्त करून घ्यायचं असेल, परमात्म्याचा अपरोक्ष साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. आम्हाला नरदेह प्राप्त प्रत्येकाला झालेला आहे, मात्र आता प्रत्येकाने स्वतःच्या अंतर्मनामध्ये डोकावून बघावं की नरदेह प्राप्त झालाय, मात्र आपण मनुष्य आहोत का राक्षस आहोत. आणखी अनेक वृत्त्या आहेत, मात्र सामान्यतः या 2 वृत्त्या समाजामध्ये विशेषतः पाहायला मिळतात. म्हणून या 2 वृत्तींचा विचार मी आपल्याला सांगतोय. मनुष्यत्व आणि राक्षसत्व. राक्षसत्व जर नसेल तर त्यातल्या त्यात तुम्ही जास्त भाग्यशाली आहात. ठीक आहे, तुम्हाला समाजावरती काही उपकार करायची इच्छा नसेल, काही हरकत नाही, तुम्ही स्वतःच्या कल्याणाचा विचार करा, ठीक आहे, योग्य आहे.
प्रत्येकानं स्वतःच्या कल्याणाचा विचार करणं अपेक्षित आहे आणि हा कल्याणाचा विचार होताना दिसत नाही, म्हणून संत महात्मे वारंवार आपल्याला उपदेश करत असतात. लक्षात घ्या, जेव्हा नुकसान होतं, जेव्हा नुकसान होण्याचा संभव असतो, तेव्हाच सावधानतेचा इशारा देण्यात येत असतो. आपण रस्त्याने जात असतो, पाट्या लावलेल्या असतात, सावधान, पुढे धोकादायक वळण आहे. अपेक्षा काय आहे की तुम्ही वेगानं गाडी चालवत असाल तर वेग कमी करा, नाही तर अपघात होण्याची शक्यता आहे. बरोबर. पण ज्याला ऐकायचं नाही तो तसा जातो आणि बळी पडतो. बर, दुसरं उदाहरण देतो व्यावहारिक. टपऱ्यांवरती सिगरेटची पाकिटं विकायला मिळतात, त्याच्यावरती एक वैधानिक इशारा असतो, स्मोकिंग सिगारेट इज इंजुरियस टू द हेल्थ. म्हणजे सिगारेट पिणं हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. हे काय आहे? वैधानिक इशारा, म्हणजे सावधानतेचा इशारा आहे. पण सगळे पाळतात का? नाही. वाचत वाचत ओढतात आणि ओढत ओढत वाचतात. ही सामान्य भूमिका आपण समाजातली बघा. म्हणजे आमच्या जीवाला धोका आहे हे आम्हाला कोणीतरी सांगताय, तुम्ही आमचं ऐका तर तुमचं कल्याण आहे हे आम्हाला कोणीतरी सांगताय. पण न ऐकण्याची वृत्ती ही माणसाची पहिल्यापासून चालत आलेली आहे. म्हणून तुकाराम महाराजांसारख्या संतांना किती सांगू परी नायकती बटकीचे अशा शिव्या द्याव्या लागल्या. लक्षात घ्या, किती सांगावं, उपदेश करून करून थकलो. नाथ महाराजांसारखे शांतीब्रह्म असणारे सुद्धा काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखासी अरे मुढा. आता हे मराठीमध्ये जास्त उकलून सांगण्याची गरज आहे का? नाथ महाराज काय, भक्तिविण पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखासी अरे मुढा. सरळ सरळ अर्थ आहे नाथ महाराजांचा. वाङ्मय हे शब्दापुढे अर्थ धावे असा आहे. शब्द वाचले की आपल्याला कळतं की नाथ महाराजांना काय सांगायचं आहे. आणि म्हणून नाथ महाराजांनी किंवा सगळ्याच संतांनी आम्हाला वेळोवेळी इशारा दिलेला आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावधानतेचा इशारा आम्हाला सगळे संत देतात, मात्र त्यांच्याकडे आम्ही अक्षम्य दुर्लक्ष करतो. हा सावधानतेचा इशारा संत महात्मे आपल्याला का देतात? कारण आपल्याला मिळालेलं आयुष्य जे ते फार कमी आहे. अवघं 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला प्राप्त झालंय. आता काही जण म्हणतील 100 वर्षाचं आयुष्य काय कमी आहे काय? 100 वर्षाचं असं म्हणायला पाहिजे ना, अवघं 100 वर्षांचं. अल्प आयुष्य मानवदेह शतगणी लेते, अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानवदेह, माणसाच्या देह, माणसाला जे आयुष्य प्राप्त झालंय ते अल्प प्राप्त झालेलं आहे. मग अल्प आयुष्य, कमी जे आयुष्य प्राप्त झालेलं आहे त्याला कमी का म्हटलंय? 100 वर्ष कमी नाही आहेत. एखादा माणूस 80 वर्षांपेक्षा जास्त जगला तर म्हणतात दीर्घायुष्य आहे. सहस्त्रचंद्र दर्शन झालं की म्हणतो दीर्घायुष्य आहे, आता शतायुष्य व्हावं.
अशा पद्धतीनं माणसं अपेक्षा बाळगतात. मात्र ही अपेक्षा काही चुकीची नाही आहे. प्रत्येकाची अपेक्षा असते 100 वर्ष जगावं. 100 वर्ष जगावं प्रत्येकाची अपेक्षा आहे. मात्र प्रत्येक जण 100 वर्ष जगत नाही. विठ्ठल विठ्ठल आयुष्य हे तुलनेनं छोटं आहे. मी नेहमी सांगतो की कोणतीही गोष्ट ही सापेक्ष असते. ती कधीच कोणासाठी तरी मोठी कोणासाठी तरी छोटी नसते. एखादा माणूस करोडपती आहे, एखादा माणूस करोडपती आहे. सामान्य लोकांच्या दृष्टीनं तो काय आहे? श्रीमंत आहे. पण जो अब्जाधीश आहे त्याच्या मानाने करोडपती काही श्रीमंत नाही आहे. म्हणून कोणतीही गोष्ट बघत असताना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ती बघितली पाहिजे. 100 वर्षांचं आयुष्य जे आहे ते 100 वर्षांचं आयुष्य कमी संतांनी लाख वर्षांच्या तुलनेत सांगितलेलं आहे. आम्ही जेवढं जगतो त्या तुलनेत 100 जास्त आहे. कृतयुगामध्ये 1 लाख वर्षांचं आयुष्य होतं. 10 त्रेतायुगात कमी झालं 10,000 वर्षांचं आयुष्य. 10 द्वापर युगामध्ये कमी झालं 1000 वर्षांचं आयुष्य. आणि 10 कलियुगात कमी झालं 100 वर्षांचं आयुष्य. त्या 1 लाख वर्षांच्या मानानं हे कमी आहे. मात्र आपल्याला जेवढं आयुष्य प्राप्त होतं त्यापेक्षा ते जास्त आहे. 70 वर्षाच्या पुढे माणूस जगला तर समजायचं बोनस आहे, लक्षात घ्या. हां, त्यामुळे जास्त हाव बाळगायची नाही. काही माणसं 90त गेले तरी असं वाटतं नाही अजून जगावं. ठीक आहे, माझं म्हणणं काय, जगू नये असं नाही, पण जगून करणार काय याचं उत्तर द्या. हां, जगून जर भगवंताचं भजन होणार असेल, सत्कर्म होणार असेल तर जगा ना, 110 वर्ष जगा. पण जगून जर का तुम्ही दुसऱ्याला त्रासच ठरणार असाल तर कशाला? त्यापेक्षा देवाला म्हणायचं लवकर घेऊन जा, म्हणजे पुढे तरी कुठेतरी जागा मिळेल लवकर, नाही का? म्हणून 100 वर्षांचं आयुष्य प्राप्त झालं. मी पुन्हा 100 वर्ष का बोलतोय? अल्प म्हटलंय म्हणून सांगतोय. अल्प आयुष्य कशामुळे म्हटलंय? कलियुगाच्या दृष्टीनं अल्प आयुष्य. आता जे आपल्याला प्राप्त झालंय ना ते पुढे येणाऱ्या पिढींच्या मानाने सुद्धा भरपूरच आहे, हे पण लक्षात घ्या. कारण पुराणांतरी असं वर्णन आहे, जसं आयुष्य क्षीण होत गेलेलं आहे, माणसाच्या उंची कमी होत गेलेली आहे. 31 फूट कृतयुगामध्ये माणूस होता, त्रेतायुगामध्ये 21 फुटाचा माणूस, द्वापर युगामध्ये 11 फुटाचा माणूस आणि कलियुगामध्ये 5-6 फुटाचा माणूस कमी कमी होत. जसा जसा कालखंड पुढे जातोय तशी तशी वय आणि उंची घटत जाते. एक काळ असा येणार आहे की ज्याच्यात माणसाची उंची 6 इंचाची होणार आहे आणि आयुष्य अवघं 10 वर्षांचं होणार आहे. काळजी करू नका, आपल्याला असं दिसणार नाही काही. हां, नाही तर लगेच डोळ्यासमोर की आपण कसे दिसू, आपण तेवढे होणार नाही, ते खूप पिढ्यानंतरचा भाग आहे हा. आत्ता आपण काही तसे होणार नाहीत. आयुष्य, त्याच्या पुढचं वाक्य सांगतो, आयुष्य किती मिळालं त्यापेक्षा मिळालेलं आयुष्य आपण कसं जगलं याला जास्त महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, इंद्राची कथा सांगतात. आपल्याकडे प्रत्येकाचं आयुष्य स्वतंत्र आहे. जसं माणसाचं आयुष्य 100 वर्षांचं सांगितलंय तसं प्रत्येक जीवाचं स्वतंत्र काही आयुष्य सांगितलंय. कुत्रा 20 वर्ष जगतो, कासव जवळपास 200-300 वर्ष कासव जगतो, 100 वर्ष हत्ती जगतो. प्रत्येकाचं काहीतरी आयुष्य हे भगवंतानं ठरवून दिलेलं आहे. माणसाचं आयुष्य 100 वर्षांचं आहे, तसं देवादिकांचं आयुष्य माणसापेक्षा खूप मोठं आहे. इंद्राचं आयुष्य जर आपण बघितलं तर एक चतुर्युग जेव्हा संपतं तेव्हा एक इंद्र मरतो. एक चतुर्युग जे आहे ते 48,28,000 वर्षांचं असतं. एक चतुर्युग, कृत, त्रेता, द्वापर आणि कली, हे एक युग संपलं की एक इंद्र मरतो. असे 14 इंद्र जेव्हा मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो, लक्षात घ्या. आणि असा ब्रह्मदेव 100 वर्ष जगतो. आयुष्य किती लक्षात घ्या.
14 इंद्र मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, आणि दिवस म्हणजे 24 तासाचा दिवस नाही, 12 तासांचा, तेवढ्याच रात्री. म्हणजे 24 इंद्र जेव्हा मरतात तेव्हा एक डे नाईट, ज्याला आपण आजच्या भाषेत बोलतो, ब्रह्मदेवाचा होतो. आणि असा ब्रह्मदेव जो आहे हा 100 वर्ष जगतो. हे दिव्य वर्ष आपल्याला सांगितले. दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर काही ठिकाणी असा उल्लेख आहे की तो 2 परार्ध आयुष्य जगतो. म्हणजे 2 वरती 17 शून्य दिल्यानंतर जेवढं आयुष्य होतं तेवढं आयुष्य ब्रह्मदेव जगतो, 2 परार्ध आयुष्य. ब्रह्मदेवापेक्षाही जास्त काळ जगणारी माणसं आपल्याकडे होऊन गेलेत. इंद्राने एक मोठा राजवाडा बांधायला सांगितला, आणि जेव्हा राजवाडा बांधायला सांगितला तेव्हा तो राजवाडा बरीच वर्ष झाली चालला. कारण त्यांनी सांगितलं की मी देवांचा राजा आहे, मोठाच्या मोठा राजवाडा मला शोभणारं माझं घर पाहिजे. प्रत्येकाला असं वाटत असतं, सामान्य माणसाची बुद्धी काय असते की मी अमुक जर आहे तर मला शोभणारं माझं घर असावं. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की मला शोभणारं असं माझं घर असावं. झालं, तिथं मोठाच्या मोठा राजवाडा तयार झाला. आणि राजवाडा तयार झाल्याच्या नंतर इंद्राला सांगायला आले की महाराज राजवाडा तयार झालेला आहे. इंद्र आला, बघू लागला, अरे म्हणला एवढासा राजवाडा, हां, अरे मी देवांचा राजा आहे, अरे माझी काहीतरी लाज बाळग तू, हां, चांगला मोठा राजवाडा पाहिजे, अजून हे बांध ते हे बांध, तिकडे बांध तिकडे बांध, बरंच काही वाढवलं. आता हे सगळं करत असताना तो झाला परेशान. विचार करू लागला, या इंद्राच्याच ठिकाणी जर आपण काम करत बसलो, बाकीच्या देवांचे सुद्धा आपले काम आहेत. आणि हे करत असताना त्यांनी विचार केला की आपण ब्रह्मदेवाकडे जाऊन सांगावं की असं असं वेळेच्या मध्ये चालला आहे. झालं, ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं, इंद्रदेवाने असं असं केलं. म्हणले इतक्या वर्षांपासून त्यांचं घर बांधतोय, अजून सुद्धा पूर्ण होत नाही, अजून बांधा अजून बांधा. ब्रह्मदेवाने विचारलं कोण कोण राहणार आहे. त्यांनी सांगितलं काही नाही, इंद्र आणि नवरा बायको राहणार आहेत म्हणले फक्त. मग ब्रह्मदेवाने विचारलं मग एवढं घर काय करायचं आहे. माहिती नाही म्हटले, ते आम्हाला सांगतायत वर्षानुवर्ष चालू आहे, बाकीच्या देवांची कामं थांबली आहेत. बरं, काय करावं. ब्रह्मदेव म्हटले मीच पाहतो. ब्रह्मदेव आले, आणि ब्रह्मदेव आल्याच्या नंतर इंद्राने बघितलं, ब्रह्मदेव आले, नमस्कार केला. म्हटले देवा आज इकडे कसं काही येणं केलं. काय नाही म्हटले, एक कुठलं तरी मोठं राज्य वसलेलं बघितलं नवीन, म्हटलं बघावं कोण आहे याचा निर्माता. ते म्हणले राज्य, कशाचं राज्य. म्हटले नाही नाही हे काहीतरी दिसतंय. नाही नाही म्हटले गरिबाची झोपडी. म्हणले महाराज ज्यांना असं सांगायचं असतं ना माझं घर खूप मोठं आहे, ते म्हणतात गरिबाच्या झोपडीला भेट द्या. व्यवहार सांगतो आपल्याला, या जरा गरिबाच्या झोपडीला पाय लावा असं म्हणतात. आणि मग गेल्यानंतर मोठा त्याचा बंगला असतो, मग पुन्हा म्हणतात की बरं झालं तुम्ही गरिबाच्या झोपडीला पाय लावले. म्हणजे त्यांना दाखवायचं असतं की आम्ही किती सामान्य लोक आहेत, आम्ही मोठेच आहेत, पण आम्हाला लहान समजतं, हे दाखवायचं असतं. बरं झालं. म्हणे नाही नाही म्हटले माझं घर आहे. एवढं सगळ्या देवांच्या राहण्याची व्यवस्था एकाच ठिकाणी केली की काय. म्हणले नाही. म्हणले देवा मग एवढं बांधायची गरज काय तुला. अरे तुझं आयुष्यच किती. म्हणले ब्रह्मदेवानी सांगितलं तुझं आयुष्यच किती. हां बरं, किती विश्वकर्मे कामाला लावले. म्हणले हे सगळं बांधताना किती विश्वकर्मे कामाला लावले. इंद्राने विचार केला किती विश्वकर्मे. म्हणले देवा विश्वकर्मा एकच असतो. ब्रह्मदेवाने सांगितलं बाबा अनंत ब्रह्मांड आहेत, त्या अनंत ब्रह्मांडामध्ये जेवढे ब्रह्मांड आहेत तेवढे ब्रह्मदेव आहेत, तेवढे इंद्र आहेत आणि तेवढे विश्वकर्मे आहेत. मग तू बाकीच्या कुठल्या तरी ब्रह्मांडातून बोलून घेतलेस की काय एवढं करायला. नाही नाही म्हटले काही वेळ लागला थोडासा. करायचं काय. हे बोलत असताना एक महात्मा तिकडून येताना दिसला, डोक्यावरती चटई घेऊन आलेला, फक्त लज्जा रक्षणापुरतं कमरेला वस्त्र बांधलेलं, आणि त्याच्या मस्तीमध्ये चालत होता. त्याच्या हृदयावरती केसांचा मोठा पुंजका होता, मोठा कसं चक्र होतं, आणि त्याच्यामुळे त्या अंगावरती ते असलेल्या रोमामुळे त्यांना लोमश असं नाव पडलं होतं. आपल्या अंगावरच्या केसांना आपण काय म्हणतो रोम असं म्हणतो, आणि त्याचं अपभ्रष्ट रूप लोम असं झालं, आणि लोमश ऋषी त्यांचं नाव. मोठा पुंजका आणि ते चक्र, आणि ते निघाले. ब्रह्मदेवाने त्यांना नमस्कार केला. इंद्राला वाटलं ब्रह्मदेव नमस्कार करतो असं काय ह्या माणसामध्ये काही वेगळं तर मला वाटत नाही, सामान्य माणूस दिसतोय. पण त्यांची चर्चा सुरू झाली. ब्रह्मदेवाने विचारलं म्हणले डोक्यावर चटई घेऊन का चाललात. म्हणले त्यांनी सांगितलं काही नाही, ऊन लागतंय म्हणून घेऊन चाललं. मग ऊन लागतं तर छत्री वापरा, अशी चटई काय डोक्यावरून घेऊन जायची. म्हणले तेव्हा त्या लोमश ऋषींनी सांगितलं, म्हणलं महाराज एवढ्याशा आयुष्यामध्ये कशाला काय जमवाजमवी करायची. म्हणे हां ही चटई मी ऊन लागल्यावर डोक्यावर घेतो,
झोपायचं असलं तर हिलाच खाली टाकतो, त्याच्यावर झोपतो, थंडी वाजू लागली यालाच अंगावरती घेतो. जगायचंच किती म्हणले आपल्याला आणि करायचंच काय जमवाजमवी करून. हे सारखं बोलणं इंद्राच्या लक्षात येऊ लागली. ही व्यक्ती सारखं म्हणू लागली की जगायचंच किती आणि कमवायचंच काय, असा विचार करू लागली. तेवढ्यात मुंग्यांची रांग जाताना दिसली. त्या मुंग्यांच्या रांगेकडे बघितलं आणि दोघंही जण एकमेकांकडून बघून हसले. इंद्राने विचारलं, देवा का हसलात? ब्रह्मदेवानी सांगितलं, याच्यातली प्रत्येक मुंगी मागच्या जन्मी इंद्र होती म्हणले. आश्चर्य वाटलं. म्हणले असं कसं काय, इंद्र आणि मुंगी? हां, ब्रह्मदेवानी सांगितलं, कर्म जे असतात ते भोगून संपवावे लागतात, देव असो किंवा माणूस असो म्हणले. म्हणले यांची काय चर्चा चालू आहे, सारखं का म्हणतायत जगायचंच किती आणि तुमचं किती आयुष्य, असं त्यांनी विचारलं. इंद्राने त्या लोमश ऋषींना विचारलं, तुमचं आयुष्य किती आहे? तुम्ही जमवाजमवी करत नाही म्हणता, तुमचं आयुष्य किती आहे? त्यांनी सांगितलं, काही नाही, एक ब्रह्मदेव मेला की माझा एक केस गळून पडतो. म्हणजे हे चक्र जेव्हा संपेल तेव्हा माझं आयुष्य संपणार आहे. मग आपल्याला जगायचंच किती आणि करायचंच काय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग एवढा काळ जगणारे लोमश ऋषी जर का काही जमा करत नसतील तर इंद्राने एवढं करायची गरज काय? आता हे इंद्राच्या माध्यमातून आपल्यावर घ्या की एवढ्या देवादिकांचं आयुष्य एवढं लाखो वर्ष असून जर ते काही जमवाजमव करत नाहीत किंवा ठराविक जमवाजमव करतात तर तुम्ही आम्ही कशाला जमवाजमव करतो? याचा अर्थ असा नाही की पैसा कमवू नये. व्यवहारामध्ये पैसा आपल्याला लागतोच, पैशाशिवाय व्यवहार होऊ शकत नाही. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, तुकोबारायांनी सांगितलंय. म्हणजे आम्हाला धन प्राप्त करायचं आहे, आमचं कुटुंब चालेल इथपर्यंत आम्ही धन प्राप्त करावं, निश्चित प्राप्त करावं. फार तर फार मुलाबाळांचं सगळं व्यवस्थित लागेपर्यंत सगळा पैसा कमवावा, ठीक आहे. पण काही जण 7-7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा जमा करतात. व्यवहारामध्ये बघा, आता ही हिंजवडीकडची सगळी मंडळी आहेत. 7-7 पिढ्या नाही, 17-17 पिढ्या बसून खातील एवढा पैसा जमा आहे काही लोकांकडे. पण विनियोग जर त्या पैशाचा व्यवस्थित केला नाही तर तो पैसा कमवून काही उपयोग नाही, लक्षात ठेवा. आणि सांगू का गंमत, असा 7-7 पिढ्यांना खायला प्यायला बसून खायला मिळेल एवढा जर पैसा जमा केला तर तिसरी किंवा चौथी पिढी अशी येते की ते सगळं बर्बाद करून टाकते. लक्षात घ्या, सगळं बर्बाद, नावासकट सगळं बर्बाद करून टाकते. त्यामुळे जास्त पुढचा विचार करायचा नाही. आणि असा कधी पण विचार करायचा नाही की चंद्र सूर्य असेपर्यंत असं काहीही होत नसतं. असं काहीही होत नसतं. नियम कधी बदलतील काय नाही. आम्हाला सुद्धा राजा महाराजांनी मोठमोठ्या सनदा दिलेल्या आहेत. चंद्र सूर्य असेपर्यंत हे गाव तुमचं. अरे तुझंच राहणार नाही बाबा, आमचं कसं राहील? पण माणसाला असं वाटत असतं की मी कायम टिकणार आहे, कायम टिकणार आहे असं माणसाला वाटतं, पण तो टिकत नसतो, त्याचं राज्य टिकत नसतं. मला सांगायचं काय, संत महात्मे आम्हाला वेळोवेळी निर्देश देत असतात, सावधानतेचा इशारा देत असतात. मात्र त्या इशाराकडे आम्ही अक्षम्य दुर्लक्ष करतो. मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की पहिला इशारा, केस पांढरे होत आहेत. पण माणूस हुशार आहे, त्यानं ते काळे करण्याचं यंत्र निर्माण केलं, कलप लावायला सुरुवात केली. दुसरा इशारा देतो, कमी दिसायला लागतं, चष्मे तयार केले माणसाने. ऐकायला कमी येतं, ऐकण्याचं यंत्र तयार केलं. ज्या ज्या गोष्टी, हृदय सुद्धा परिवर्तन करता येते, लक्षात घ्या. इथपर्यंत जर माणसाची मजल पोचलेली आहे. पण ठीक आहे, एवढं सगळं आहे, पण अजून असं काही यंत्र तयार झालंय का की माणूस मरणारच नाही? नाही. यत् जायते तद् म्रियते, जो जन्माला येतो तो मरणार आहे. हे शाश्वत सत्य आहे, लक्षात घ्या. नचिकेता आणि यमधर्म यांचा मोठा संवाद कठोपनिषदामध्ये आलेला आहे. कठोपनिषदामध्ये कथा आलेली आहे. कथोपनिषद, त्याचं अपभ्रष्ट रूप कठोपनिषद आहे. म्हणजे कथेच्या रूपातून सांगितल्या गेलेलं उपनिषद म्हणजे कठोपनिषद. त्या नचिकेता नावाचा एक 10-1 वर्षांचा मुलगा आणि उद्दालक त्याच्या वडिलांचं नाव, काही ठिकाणी त्यांचं नाव वेगळं पण सांगितलेलं आहे. त्यांनी विश्वजित नावाचा यज्ञ केला आणि यज्ञामध्ये आपलं सर्वस्व, जगाला जिंकून सर्वस्व दान करायचं असा तो विचार होता. यज्ञामध्ये गायी दान करायच्या ब्राह्मणांना, याच्यासाठी त्या सजवलेल्या वगैरे. मात्र त्या नचिकेताने बघितलं की त्या गायींकडे बघितल्यानंतर त्यांना एक घास तरी त्यांच्या पोटात उतरेल का, एक थेंब दूध तरी त्यांच्यातून निघेल का, अशा मरायला टेकलेल्या गायी आपला बाप दान देतोय हे बघून त्याला वाईट वाटलं.
मोठा हुशार होता नचिकेता. त्यांनी सांगितलं, बाबा हे तुम्ही का दान करताय ब्राह्मणांना? एक थेंब सुद्धा या गायीतून बाहेर येणार नाही दुधाचा. आणि अशा ते आपल्याकडे म्हणे ना, मरी गाय ब्रह्मन को दान. काय म्हणले तुम्ही दान करताय? सारखा विचारू लागला. बाप त्याच्या त्या यज्ञामध्ये, मात्र मुलगा सारखा परेशान करतोय. त्यांनी सांगितलं, तुम्हाला सगळं दान करायचं आहे ना? हो. मग तुम्ही मला कोणाला दान करणार सांगा म्हटले. शांत बस म्हणले, शांत बस. मात्र वारंवार म्हणू लागला, मला कोणाला दान करणार, मला कोणाला दान करणार. बाप चिडला आणि त्यांनी सांगितलं, तुला यमालाच दान करतो म्हणले. झालं. यमाला दान करतो म्हणल्यानंतर तो मुलगा एकदम यमलोकामध्ये गेला. आता नचिकेता तिथे पोचल्याच्या नंतर दारामध्ये पहारेकरी होते. त्यांनी सांगितलं की यमराज बाहेर गेलेले 3 दिवस काही येणार नाहीत. 3 दिवस काहीही न खाता पिता तो नचिकेता बाहेर बसला. आणि बाहेर बसल्याच्या नंतर 3 दिवसांनी यमराज आले. कथा फार मोठी विस्ताराने, पण आपल्याला अगदी लवकर घ्यायची, आधीच कार्यक्रमाला उशीर झालेला. त्यांनी सांगितलं, 3 दिवस तू माझी वाट बघत थांबलास, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, तू 3 वर माग म्हणले. तुला 3 वर देतो मी. त्यांनी सांगितलं, ठीक आहे. तेव्हा म्हणले, मला पहिला वर असा दे की मी माझ्या वडिलांकडे परत गेल्याच्या नंतर ते मला आनंदानं स्वीकारतील. म्हणजे आमचा वाद होऊन आम्ही आलेलो आहे, मग वापस गेल्यानंतर आनंदानं स्वीकारतील. बघा, मागणं सुद्धा किती हुशारीचं पाहिजे. पहिलं मागणं काय मागितलं? मी वडिलांकडे वापस गेल्यावर त्यांनी मला स्वीकारावं. एक मागणं नाही, हे 2 मागणे आहेत. म्हणजे मला यम दरबारातून वापस पुन्हा मृत्यू लोकात जाऊ दे, हे पहिलं मागणं आहे. तथास्तु. दुसरं मागणं काय आहे म्हटलं? त्यांनी सांगितलं, माझा असा प्रश्न आहे की हे देव जे अमर वगैरे होतात त्याचं काय कारण आहे? या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे. यमानं सांगितलं, या देवतांचं मुख काही खात नसतं. देवतांचं मुख म्हणजे अग्नी आहे. अग्नीमध्ये जेव्हा जेव्हा स्वाहाकार होतो, जेव्हा जेव्हा यज्ञामध्ये ब्राह्मण मंत्रद्वारा या देवाला अर्पण, त्या देवाला अर्पण, तेव्हा ते अन्न जे त्या देवतांना मिळत असतं आणि त्यामुळे ते जगत असतात. उत्तर मिळालं. म्हणजे तिसरा प्रश्न मला विचारायचा आहे, मेल्यानंतर माणसाचं काय होतं म्हणले. हा प्रश्न विचारल्याच्या नंतर मात्र यमस्तब्ध झाले. त्यांनी सांगितलं, या प्रश्नाच्या व्यतिरिक्त दुसरा काही प्रश्न विचारायचा तो तू विचार. त्यांनी सांगितलं, नाही, मला हेच पाहिजे, याचंच उत्तर मला पाहिजे, या संबंधानं मला उत्तर पाहिजेत. यमराजानं सांगितलं, एक काम कर, सामान्य तुला जेवढं आयुष्य आहे त्याच्यापेक्षा 10 पट आयुष्य देतो, पण हा प्रश्न विचारू नको. ज्या स्त्रिया भोगण्यासाठी देवताधिकांना मिळत नाहीत त्या तुझ्या सेवेसाठी देतो, पण हा प्रश्न विचारू नकोस. तुला जे पाहिजे ते मी देतो, पण हा प्रश्न विचारू नकोस. मात्र तो त्याच्या लक्षात आलं, ज्या अर्थी यम आपल्याला एवढ्या गोष्टी देऊ इच्छितो पण याचं उत्तर देऊ इच्छित नाही, याचा अर्थ हे काहीतरी विशेष आहे. तो म्हटला, नाही नाही, मला तेच पाहिजे. मग अर्थात यमराजाने त्याची परीक्षा घेतली होती की हा कितपत त्याच्यामध्ये टिकतोय, हा अडकतोय का व्यवहारामध्ये. मात्र तो अडकला नाही. आणि मग यमराजाचा आणि नचिकेताचा मोठा संवाद आहे सांगतो. त्याच्यात अनेक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. मात्र त्यांनी पहिला प्रश्न असा विचारला की मनुष्य नरदेहामध्ये परब्रह्माची प्राप्ती कशी करू शकतो. तेव्हा उत्तरादाखल त्यांनी सांगितलं, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांच्या माध्यमातून अंतःकरणात म्हणजे हृदयामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्याचं सातत्यानं चिंतन केलं तर परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. समाधान झालं. एक एक प्रश्न सरळ प्रश्न आहेत आणि सरळ सरळ उत्तरं यमराजानं दिलेली आहेत. त्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्यांनी विचारलं, देहातून आत्मा जेव्हा निघून जातो तेव्हा शिल्लक काय उरतं. बघा, सामान्य माणूस काय म्हणणार, आत्मा निघून गेल्यावर शरीर शिल्लक राहतं. याचं उत्तर तर त्याला माहीत नव्हतं का? माहिती होतं, पण त्यांनी सांगितलं, बरोबर तुझा प्रश्न आहे. आत्मा निघून गेल्याच्या नंतर पंचज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचं काम थांबतं आणि आणि प्राणसुद्धा त्याच्यातून निघून जातो. याच्यातून एक गोष्ट पुन्हा लक्षात येते की प्राण वेगळा आणि आत्मा वेगळा. नाही तर आपण प्राण आत्मा, आता काही लोक काय म्हणतात, मृतात्मा. श्रद्धांजली देताना काय म्हणतात की या मृतात्म्याला आमच्याकडून श्रद्धांजली. आत्मा कधी मृत होत नसतो. न जायते म्रियते वा कदाचिन. भगवंतानं सांगितलंय, तो जन्माला पण येत नाही, तो मरतही नाही. ना तो स्त्रीलिंगी असतो, ना पुल्लिंगी असतो, ना नपुसकलिंगी असतो. त्याला कोणतंही लिंग नाही आहे. तो परमात्मा जो आहे, नाथ महाराज तर म्हणतात,
पुरुषांच्या शरीरातला तो आत्मा आणि स्त्रीच्या शरीरातली ती आत्मी असं कधी असत नाही, तो आत्माच असतो नाथ महाराज सांगतात. अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं की मेल्यानंतर काय होतं. तेव्हा महत्वाच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं, ज्याचं जसं जसं कर्म असतं त्या त्या पद्धतीनं त्याला तसा तसा लोक भेटतो. तुम्ही एकनाथी भागवत वाचा, कोणते कोणते लोक आहेत नाथ महाराजांनी सांगितले. नुसते लोक सांगितले नाहीत, तर कोणत्या लोकांपासून कोणत्या लोकांचं किती अंतर आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. याच्यामध्ये सर्वोच्च लोक जे आहेत ते दोन आहेत. ते म्हणजे एक ज्याला सत्य लोकाच्या वर ज्याला समजल्या जात आहे तो म्हणजे वैकुंठ लोक आणि कैलास लोक. वैकुंठाला कोण पोचताय? जो विष्णूचा भक्त आहे तो वैकुंठाला. कैलासाला जो महादेवाचा भक्त आहे तो कैलासाला पोचतो. आता कधी कधी असं होतं, एखादा वारकरी असतो पण त्याच्या नावापुढे लिहिलं जातं कैलासवासी. काही ठिकाणी वै लिहिलं जातं म्हणजे वैकुंठवासी. जर तो महादेवाचा उपासक असेल तर ठीक आहे कैलासवासी, पण जो विष्णूचा उपासक असेल तर तो विष्णू लोकाला गेला पाहिजे, वैकुंठाला गेला असं म्हटलं पाहिजे. पण ठीक आहे, काही लोकांना फरक जाणवत नाही. काही लोक म्हणतात आपण जर असं म्हटलं तर ते म्हणतात हरिहरा भेद दोन्ही एकच आहे म्हणतात. ठीक आहे, ते योग्य आहे, चूक नाही आहे. मात्र मग तुम्हाला तशी भावना असेल तर तुमचं म्हणणं योग्य आहे. मात्र प्रमाण द्यायचं म्हणून सांगू नका की दोन्ही सारखे आहेत म्हणून. पण लक्षात येत नाही. म्हणजे या दोन लोकांप्रती पोचणं याच्यात सुद्धा ना तुम्ही भागवत वाचा, इतकं सुंदर पद्धतीने विवरण केलं आहे की काय कर्म केले म्हणजे काय आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून आपण बघा, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे की ते नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलं आहे. म्हणजे हा संवाद जर आपण बघितला तर याच्यामध्ये सुस्पष्टता आपल्याला विचारांची पाहायला मिळते की आत्मा काय आहे. आत्मा मरत नाही, तो देहातून जेव्हा निघून जातो तेव्हा त्या देहाला किंमत राहत नाही. नाथ महाराजांचा एक सुप्रसिद्ध अभंग आहे, परिमळ गेली या ओस फूल देठी, परिमळ गेली या ओस फूल देठी, परिमळ गेली या ओस फूल देठी, परिमळ गेली या ओस फूल देठी. आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, हरिमुखी गाता हरपली गंगा, हरिमुखी गाता हरपली गंगा. आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. परिमळ गेली या ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा. परिमळ गेली या ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा. नाथ महाराज म्हणतात, फुलातून सुगंध निघून गेल्यानंतर त्या फुलाची जशी अवस्था होते तशी देहातून आत्मा निघून गेल्यावर त्या देहाची परिस्थिती होती. सुगंध निघून गेल्यानंतर त्या फुलाला भगवंताला अर्पण करता येत नाही. सुगंधी फुलं फक्त भगवंताला व्हायची असतात, लक्षात घ्या. त्याच्यातून परिमळ निघून गेला, सुगंध निघून गेला, त्याच्यामध्ये जशी अवस्था होते तशी अवस्था या माणसाच्या देहाची होते जेव्हा आत्मा त्याच्यातून निघून जातो. म्हणून जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत त्या शरीराला नाव आहे. मी नेहमी सांगतो, नाही तर काय म्हणतात लोक, बॉडी उचला. नंतर आत्मा निघून गेल्यावर त्या शरीराला बॉडी म्हणण्यात येतं, मग ती स्त्रीची असो किंवा पुरुषाची असो. म्हणून आत्मा आपल्या शरीरात आहे तोपर्यंत आम्हाला जे करता येणं शक्य आहे भगवंताच्यासाठी आणि स्वतःच्या उद्धारासाठी ते आपण केलं पाहिजे. संत महात्मे आपल्याला सांगून सांगून थकले, निर्देश देऊन देऊन, उपदेश करून करून, सावधानतेचा इशारा वारंवार देऊन देऊन संत महात्मे थकले. कारण हा काळ घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. आणि म्हणून अशा या काळानं जे आपल्याला ग्रासलेला आहे त्याच्या ग्रासातून, त्याच्या जबड्यातून, कराल जबड्यातून आपल्याला जर बाहेर निघायचं असेल तर काय करायचं. महाराज उपदेश करतात अभंगाच्या पहिल्याच्या, हो काळाने ग्रासले
हरिनामे हरिनामे आयुष्य सरलिया कोण बघा सांगाती आयुष्य सरलिया कोण बघा सांगाती आयुष्य सरलिया कोण सांगाती आयुष्य सरलिया कोण सांगाती काळाने ग्रासिले सावधान भारे सोडवण करारे हरिनामे. व्यावहारिक उदाहरण द्यायचं झालं तर लोखंडावरती गंज चढत असतो. लोखंडाचा गंज हा लोखंडाला काळ ठरत असतो. त्या गंजाकडे आपण जेवढं दुर्लक्ष करतो तेवढं तो लोखंडाला खराब करत असतो. मग काय करायचं तर व्यवहारामध्ये आपण जाणतो की लोखंडाला गंजू द्यायचं नसेल तर रेड ऑक्साईड मारलं तर टिकतो. व्यवहारातलं उदाहरण देतो. बस भगवंताचं नाम हे या रेड ऑक्साईडचं काम करतं. आम्हाला गंज चढतोय बाह्य तत्वज्ञानाचा. बरं का, थोडं वेगळं सांगतो मी आता. त्याचं कारण असं आहे, संप्रदायामध्ये एवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे वेगवेगळे संप्रदाय आले आहेत. आपल्या महाराष्ट्राचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय लक्षात ठेवा. बाकी कुठलेही संप्रदाय जरी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आले तरी सनातन वैदिक हिंदू धर्मियांचा एक मोठा शास्त्रशुद्ध भक्तिपंथ म्हणजे वारकरी संप्रदाय. त्याचं कारण सांगतो आपल्याला. भगवंतानं जो उपदेश केलेला आहे तोच उपदेश वारकरी संप्रदायाला प्रमाण आहे. भगवान श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यात 2 शिष्य केले, फक्त 2 शिष्य. पहिला अर्जुन आहे, त्याला समरांगणावरती श्रीमद भगवद्गीता सांगितली आणि त्याच्यावरची मराठीतली टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. भगवान श्रीकृष्णानं दुसरा शिष्य केला उद्धव. त्या उद्धवाला स्वतःच्या निजधाम गमनाच्या आधी केलेला उपदेश म्हणजे उद्धव गीत आहे, जी श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावरती आहे. म्हणजे 11व्या स्कंधावरती 31 अध्यायांच्या माध्यमातून ते सांगितलेलं तत्वज्ञान आणि त्याची मराठीतली टीका म्हणजे एकनाथी भागवत आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीमध्ये हे 2 ग्रंथ येतात. त्रयी म्हणजे 3. मग तिसरा ग्रंथ कोणता तर तुकोबारायांची गाथा हा तिसरा. मग तुम्ही म्हणाल हे 2 जे आहेत, जे 2 ग्रंथ आहेत ते तर भगवंतांनी सांगितलेले आहेत. मग तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या एखाद्या ग्रंथाला प्रस्थानत्रयीमध्ये स्थान का मिळालं तर या 2 ग्रंथांचं सार तुकोबारायांनी अभंगांच्या माध्यमातून गाथेमध्ये आणलं म्हणून त्याला प्रस्थानत्रयीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं स्थान प्राप्त झालं. लक्षात ठेवा. शास्त्रशुद्ध संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. गीतेवरच्या शेकडो टीकांपैकी सर्वोच्च टीका जर का जगन्मान्य कोणती झाली असेल तर ती ज्ञानेश्वरी आहे. आणि ते ज्ञानोबारायांनी अर्थात वारकरी संप्रदायाने आम्हाला दिलेले. म्हणून शास्त्रशुद्ध संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. अनेक संप्रदायाचं आक्रमण आमच्यावरती होत आहे. आमचे अनेक वारकरी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जातात. कोणी इस्कॉनमध्ये जात आहे, कोणी ब्रह्मकुमारीमध्ये जात आहे, कोणी अन्य ठिकाणी जात आहे. बरं, संप्रदाय स्टँडर्ड वाटायला लागला की लोकांना असं वाटतं आपण त्यांच्यात गेल्यावर आपणही स्टँडर्ड वाटायला लागू. पण असं नाही आहे. तत्वज्ञान मूलतः बघितलं पाहिजे. मूळ तत्वज्ञान काय आहे हे बघितलं पाहिजे. ज्यांनी इंटरप्रिटेशन त्याच्यामध्ये केलंय, स्वतःचे विचार त्याच्यामध्ये घुसवले आहेत आणि ते तुम्हाला आम्हाला बरे वाटतात अशा विचारांच्या नादी लागायला नको. जे सुस्पष्ट विचार आहेत, जे शास्त्रशुद्ध संतांनी दिलेले विचार आहेत त्याचा मागोवा घेणं गरजेचं आहे. काय काय संप्रदाय निर्माण होतात महाराज, ज्याला म्हणतात ना झुकती हे दुनिया झुकाने वाला चाहिए. संप्रदायामध्ये असे काही संप्रदाय आहेत. विदर्भामध्ये मी कीर्तनाला गेलो, मला एकाने सांगितलं महाराज म्हणले आमच्याकडे एक फारच वेगळा संप्रदाय निर्माण झाला आहे. म्हटलं कोणता संप्रदाय, नाव तरी थोडं बरं असं. म्हणजे उद्बत्ती संप्रदाय. ठीक आहे, मी असं म्हणत नाही कुठल्याही संप्रदायाचं स्वतःचं त्यांनी जर तत्वज्ञान तयार केलं असेल तर त्यांनी त्यांचा विचार लोकांपर्यंत पोचवावा. पण आमचंच तत्वज्ञान घ्यायचं आणि स्वतःचं म्हणून लोकांपर्यंत पोचवायचं
मग जर आमचंच तत्वज्ञान सगळे घेत असतील अर्थात वारकऱ्यांचं, तर मग वारकरीच का व्हायचं नाही, मुळामध्ये का जायचं नाही, हा विचार आम्हाला कळत नाही. आम्हाला वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे तिच्याबद्दल अभिमान असला पाहिजे. जसं उत्तरांचल वगैरे त्या भागामध्ये जर आपण गेलं तर काय म्हणतात, देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत आहे. तसं महाराष्ट्र म्हणजे संत भूमी आहे, या संत भूमीमध्ये स्वागत आहे असं असलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये. पण ठीक आहे, आम्हाला आमचं कळत नाही. हां, म्हणजे जुने कीर्तनकार सांगायचे ना, मिळाला आणि कळाला. नरदेह प्राप्त झाला, पण कळाला का की तुम्हाला कशासाठी प्राप्त झालं, तर कळाला नाही. तशी परिस्थिती आहे. आम्हाला तत्वज्ञान आमचं सर्वश्रेष्ठ आहे हे बाकीचे सांगतात, पण आम्हालाच ते तत्वज्ञान कळत नाही. मग जे सांगेल, मला जे पटेल ते माझं तत्वज्ञान मला वाटतं आणि त्याच्या मागोवा मी घेत असतो. असं न करता शास्त्रशुद्ध संप्रदायाचं तत्वज्ञान आम्ही अंगीकारलं पाहिजे. कारण संत महात्म्याचं जीवनच हे फक्त तुमच्या आमच्यासाठी. आपण नेहमी ऐकतो, देह कष्टवीती परोपकारे जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती देह कष्टवीती परोपकारे. आणि त्यामुळे वारंवार संत महात्मे सांगतात, नाथ महाराज सांगतात, काळाने ग्रासले सावधान भारे, सोडवण करारे हरिनामे. भगवंताच्या नामानं आपण सोडवणूक केली पाहिजे. आता भगवंताचं नाम हे वारंवार आम्हाला संतांनी सांगितलं की नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. तो शेक्सपियर जो आहे विदेशातला नाटककार, तो म्हणतो नावात काय. तो काय म्हणतो, नावात काय. प्रसिद्ध वाक्य आहे त्याचं नाटकातलं. पण लोक म्हणतात शेक्सपियरने सांगितलंय नावात काय. बरं, यांना शेक्सपियर कोण माहिती नसतो, त्याचे नाटकं काही माहिती नसतात, कोणत्या नाटकातला हा संवाद आहे, कोणत्या प्रसंगाला, कोणत्या पात्राच्या मुखात हा संवाद आहे माहिती नसतं. पण शेक्सपियर सांगतो नावात काय. शेक्सपियर काय सांगतो हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, संत काय सांगतात आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. संत महात्मे आम्हाला प्रत्येक वेळी, कलियुगाचा युगधर्म आहे म्हणून आम्हाला नाम सांगतात. कृतय ध्यायते विष्णुम त्रेतायाम यजतोमखेही द्वापरे परिचर्यायां कलवतात हरिकीर्तनात. याचा अर्थ हरिकीर्तन कलियुगाचा, म्हणजे भगवंताचं नाम हे कलियुगाचा जर का युगधर्म आहे, याचा अर्थ तो इतर युगामध्ये नव्हता असा अर्थ होत नाही. लक्षात घ्या. काही जण गडबड अशी करतात की कलियुगामध्ये देवाचं नाव मान्य आहे, पण इतर युगामध्ये ते नाव त्याज्य होतं का, नाही. कृतयुगामध्ये जर का भगवंताचं नाम नसतं तर भक्त प्रल्हाद कृतयुगामध्ये जन्माला येऊन सुद्धा नारायण नाम का घेत होता. त्रेतायुगामध्ये हनुमंतराय राम राम का करत होते. द्वापर युगामध्ये अर्जुन कृष्ण कृष्ण का करत होता. म्हणजे नामाला प्रत्येक युगात महत्त्व आहेच आहे. अर्थात त्या त्या युगामध्ये त्या त्या नामाचं फल वेगळं होतं. फल नव्हतं असं नाही, फल वेगळं होतं. चित्तशुद्धी हे त्याचं फल त्या काळामध्ये होतं, त्या युगामध्ये होतं. मात्र कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती आम्हाला भगवंताच्या नामानं प्राप्त होणार आहे. ही गोष्ट आपण लक्षात. नाव किती मोठं आहे हे सांगण्याची गरज नाही. आपण जाणकार श्रोते आहात. अनेक वर्षांपासून कीर्तन परिसरामध्ये आपला नगर जिल्हा जो आहे हा अध्यात्मानं भरलेला जिल्हा आहे आणि वाड्या वस्त्यावरती अखंड हरिनाम सप्ताह चालू आहेत. म्हणून अनेक जणांनी श्रवण केलेलं असेल की भगवंताचं नाम किती श्रेष्ठ आहे. हां, बोलू का, भगवंतापेक्षाही भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. कदाचित काही लोकांना असं वाटेल असं कसं आहे, पण हे भगवंताला सुद्धा मान्य आहे. उदाहरण देता जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे. सेतुबंधन जेव्हा चालू होतं तेव्हा श्रीराम असं नाव लिहायचं आणि समुद्रामध्ये दगड टाकायचा. प्रभू रामचंद्रांना कौतुक वाटलं. म्हटलं वाह, माझं नाव लिहिल्या गेल्यानंतर दगड तरतो. कुतूहल वाटलं. प्रभू रामचंद्रांना सुद्धा माहीत नाही की आपल्या नावाची एवढी ताकद आहे. वा 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 वा. त्यांनी विचार केला, आता नावानं जर का दगड तरतोय तर आपण टाकलेला कसा बुडेल. आपणही टाकू म्हणले दगड. पण काही वेगळ्या गोष्टी करायच्या असल्या की माणसं लोकांच्या समोर करत नसतात. गडबड झाली तर तोंडावर पडायला नको. बाजूला गेले, मोठा दगड घेतला, जसे तिकडं दगड टाकत होते पाण्यात टाकला तसा तो पाण्यात बुडाला. अरे म्हणलं जरा वजन जास्त झालं असेल, थोडा छोटा घेऊ. थोडा छोटा दगड घेतला, तोही पाण्यात टाकल्यानंतर बुडाला. त्याच्यापेक्षा छोटा दगड घेतला, पाण्यात टाकला, तो पण बुडाला. टरबुजा एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. नारळ एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तो पण बुडाला. सफरचंदा एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. लिंबा एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. सुपारी एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. शेंगदाणे एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. मोहरी एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. जाऊ दे म्हणले, आपलं काम नाही, निघा.
वळाल्यानंतर हनुमंतराय हे सगळं पाहत होते. म्हणले कधी आलास हनुमंता? पहिल्याच दगडाला आलो म्हटले महाराज. असं कसं होत आहे? अरे माझ्या नावानं तिकडे दगड तरतायत आणि मी टाकलेला बुडतोय. तेव्हा हनुमंतरायांनी फार सुंदर उत्तर दिलं. हनुमंतरायांनी सांगितले देवा तुझं नाव जो धारण करतो तो तरणार आहे आणि तू ज्याचा त्याग केला तो बुडणार आहे. विठ्ठल विठ्ठल. हनुमंतरायांनी सांगितलं राग येऊ देऊ नको, पण एक वाक्य सांगतो. राम तत्त्वधिकम नाम इति मे निश्चलामती त्वयेका तारिता अयोध्या नामनाच भुवनत्रयम्. हे प्रभू, एक प्रभू राम कदाचित अयोध्येचा उद्धार करेल. एक राम हा अयोध्येचा उद्धार करेल, पण प्रभू रामचंद्राचं नाम हे त्रिभुवनाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा. ओ तुझं नकळे मेघ श्यामा, तुझं नकळे मेघ श्यामा, तुझं नकळे मेघ श्यामा, तुझं नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा. जन्म गोड यासाठी, गोडी यासाठी, जन्म गोड यासाठी, जन्म गोड यासाठी. या वैष्णवांचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवांचे घरी, वैष्णवांचे घरी, या वैष्णवाचे घरी. टाळ. या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी. नामाचा महिमा, तुझं नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा, जन्म गोड यासाठी. तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा. जन्म गोड यासाठी. भगवंताचं नाम हे भगवंतापेक्षा मोठं आहे. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगी तसे तैसे तुझं नाठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. तेव्हा कमळाला आपला सुगंध जाणून घ्यायचा असेल तर कमळ होऊन चालत नाही, त्याच्यासाठी भुंगा व्हावं लागतं. तसं तुझं नाव किती मोठं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तू होऊन चालत नाही, त्याच्यासाठी मी व्हावं लागतं. भगवंताचं नाम हे भगवंतापेक्षा मोठं आहे, म्हणून कलियुगाचा युगधर्म आहे. म्हणून भगवंताचं नाम हे कायम घ्यावं. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्याग अंती, हरी बोला. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करता. उठता बैसता हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला जनी विजनी एका जनार्दनी, हरी बोला. प्रत्येक काम करत असताना भगवंताचं नाम घेणं अपेक्षित आहे. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं काळाने ग्रासले सावधान भारे, सोडवण करा रे हरिनामे. आयुष्य सरलिया कोणपा सांगा ती, पुढे हो फजिती यमदंड. एकदा आयुष्य हातामधून निघून गेलं तर यमदंड आपल्या माथ्यावरती बसणार आहे. यमाचे यमदंड बैसतील माथा, मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. तुकोबाराय सांगतात काय काय करतात, मारतात तोडतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वर्णन आहे बरं का. यम कशा पद्धतीनं त्रास देतो अनेक ग्रंथामध्ये वर्णन आहे. पण अगदी सगळं एकत्र करून सांगायचं झालं तर एखादा माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याला घेण्यासाठी यमदूत येत असतात. अर्थात यमदूत येतात आणि मग तो माणूस मरत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. मरतो आणि मग त्याला घ्यायला यमदूत येत नसतो, लक्षात घ्या. छोटे छोटे शब्द बदल आहेत, मात्र महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. या 1000 लोकातून अमुक एका व्यक्तीला जेव्हा न्यायचं आहे तेव्हा ते यमदूत येतात. त्यांच्याकडे एक पाश असतो. तो पाश हा खिळ्यांनी भरलेला असतो, म्हणजे त्याला टोक असतात सगळीकडून, पट्टाच असतो. आपल्या काय म्हणतात इथे, काय म्हणतात तुमच्याकडे बैलगाडीला हाकताना काय म्हणतात, चाबूक, चाबूकच. मात्र ते खिळ्याचं चाबूक. मग ज्याला न्यायचं आहे ते येतात, त्याच्या गळ्यामध्ये घालतात. इतका नेम बरोबर असतो की त्याच्याच गळ्यात पडतं बरं का, दुसरं कोणी जात नाही.
गळ्याभोवती ते आवळल्या जातं, सगळे खिळे आतमध्ये घुसल्या जातात आणि कुठल्याही प्रकारची भावना व्यक्त न करता, आरडाओरडा न बघता त्याला ओढतात आणि घेऊन जातात. घेऊन जात असताना वेगवेगळ्या अर्थात हे यमदूत जे आहेत, देवता ह्या कधी जमिनीवर चालत नाहीत बरं का, लक्षात घ्या. त्या जमिनीपासून काही अंतरावरती त्यांचं चलनवलन असतं. याला तप्त वाळवंटातून घेऊन जातात. आता याचे पाय काही त्यांच्यासारखे हवेत नाही, याला पायी चालावं लागतं, ते हवेत असतात. पाणी मागायला लागतो, पाणी मिळत नाही. अंगातलं सगळं पाणी संपून जातं, तेव्हा गलित गात्र झालेला त्याचा देह तिथं पडतो आणि फरफटत फरफटत त्याला घेऊन जातात म्हणे. मग चित्रगुप्ताच्या समोर उभं केलं जातं. यांनी काय पाप केलंय, काय पुण्य केलंय, त्याच्यानुसार त्याला शिक्षा ठरवली जाते. मग काही ठराविक पाप केलं असेल तर त्याला एका तप्त लोखंडाच्या स्तंभाला मिठी मारावी लागते. आधीच तांग सोललेलं, त्याच्या तप्त स्तंभाला, तापलेल्या मोठ्या खांबाला आलिंगन द्यावं लागतं. आरडाओरडा करतो, मारू नको म्हणून पुन्हा चापकाचे फटके पाठीमागून मारले जातात. आणखी पाप असेल तर मीठ टाकलं जातं, आणखी पाप असेल तर म्हणतात तेलातून तळलं जातं. एवढं सगळं करण्यापेक्षा चांगलं कर्म करा की. पण आम्हाला काही गोष्टी फक्त ऐकण्यासाठी बऱ्या वाटतात. असं वाटतं हे होईल तेव्हा होईल. काही माणसं, चार्वाकाच्या विचाराची माणसं, यावत जीवम सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः असं म्हणतात. अजून त्याचं एक फार सुंदर वाक्य आहे बरं का. पित्वा पित्वा पुनर्पित्वा, अर्थ त्याचा आशय सांगतो आपल्याला. त्यांनी सांगितलं माणसाने पीत राहावी बरं का, त्याचं वाक्य आहे हे. दारू पीत राहावी, पीत राहावी. कुठपर्यंत पीत राहावी तर म्हणजे पडेपर्यंत पीत राहावी. वाक्य ऐका. पित्वा पित्वा पुनर्पित्वा, पीत राहावी, पीत राहावी जोपर्यंत माणूस खाली पडत नाही. आणि खाली पडल्यानंतर त्यांनी पुन्हा उठून प्यावी, कारण पुनर्जन्म न विद्यते. हे तत्वज्ञान लोकांना पटण्यासारखं. लोकांना वाटतं हां हे बरं सांगतो, जरा आपल्या माहितीचं सांगतोय. हां, इथं कोणी जर असेल तर ते म्हणणार ह्या महाराजांना सप्ताहातही बोलवा. काहीतरी आपल्या फायद्याचं सांगतोय असं म्हणतील कदाचित. जाऊ द्या, गमतीचा विषय सोडून द्या. म्हणजे काय, चार्वाकाच्या विचाराची माणसं आहेत. देहाभोवती फिरणारं त्यांचं तत्वज्ञान आहे. हा देह हा ना उत्पत्तीच्या आधी आहे ना विनाशाच्या नंतर आहे. ज्याप्रमाणे मृगजळ हे ना सकाळी दिसतं ना संध्याकाळी दिसतं, सूर्यप्रकाशामध्ये दुपारच्या वेळेला कुठेतरी त्याची जाणीव होते, मग त्याला आपण सत्य मानत नाही. त्याप्रमाणे हा देह ना जीवनाच्या आधी आहे ना जीवनाच्या नंतर आहे, मध्ये कुठेतरी दिसतोय, त्याला सत्य मानायचं का तर मानायचं नाही. हे आपलं वेदांताचं तत्वज्ञान आहे. म्हणजे ते असत्य आहे असं नाही, मिथ्या आहे. असत्य वेगळं आणि मिथ्या वेगळं. जाऊ द्या, तत्वज्ञानाचा विचार जास्त सांगण्याचं कारण नाही, आपली वेळ संपत आलेली आहे. नाथ महाराजांनी सांगितलं आयुष्य सरलिया कोणपा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. यमाचे दंड आपल्याला प्राप्त होणार आहेत. हां, मग मात्र यमाचे दंड आम्हाला प्राप्त करून घ्यायचे नसतील, उपाय तो सोपा, नामाचा गजर न करी विचार पुढे काही. सोपा उपाय सांगतो. काय उपाय सांगतात? नामाचा गजर करायला सांगतात. भगवंताचं नाम घ्यायला लागतात. मी नेहमी सांगतो, नामामध्ये शक्ती किती आहे तर पापी आपल्या आयुष्यात जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद भगवंताच्या एका नामामध्ये आहे. नामनोस्ती यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे न तावत कर्तुम शक्नोती पातकम पातकी जनाहा. पापी जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. आणि म्हणून भगवंताचं नाम घेत असताना नाथ महाराजांनी सांगितलंय, उपाय तो सोपा, नामाचा गजर न करी विचार पुढे काही. आयुष्य सरलिया कोणपा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. हां, एका जनार्दनी तू कारे आंधळा, एका जनार्दनी तू कारे आंधळा, देखतोसी डोळा सुख दुःख. आयुष्य सरलिया कोणपा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. नाथ महाराज म्हणतात लोकांना कळत आहे आपण काय चूक करतोय, काय बरोबर आहे, लोकांना कळत आहे, पण माणसं दुर्लक्ष करतात. जसं पहाटे 5 वाजता उठायचं असेल तर आपण अलार्म लावून ठेवतो, पण अलार्म वाजल्या वाजल्या उठतो का सांगा. आपण काय अजून 5 मिनटं अजून. अगदी ह्या वृत्तीला संत महात्म्यांनी सांगितलंय, डोळे झाकून रात्र करू नका गा, असं आम्हाला संतांनी सांगितलंय. मात्र आम्हाला कळतंय आम्हाला उठायचं आहे, पण तरी सुद्धा आमचं दुर्लक्ष होत आहे. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. का दुर्लक्ष करतोय? ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काही साध्य ठेवलेलं नसेल ती माणसं वेळ पाळत नसतात, लक्षात ठेवा. साध्य असेल तर ती वेळ पाळणं ही गरजेचं असतं. आणि म्हणून घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजूनही किती आहे अवकाश.
नाथ महाराजांनी ते हरिपाठामध्ये सांगून ठेवलं, काळ सतत वाट पाहत असतो. उपाय कधी करतो माणूस? जेव्हा सगळी क्रिया करून थकतो तेव्हा उपायाकडे वळत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. या डॉक्टरकडे गेलो, त्या डॉक्टरकडे गेलो, कुठेच गुण नाही आला, मग कोणीतरी सांगतं अमुक एका वैदूकडे जा, तो तुला उपाय सांगेल, तो उपाय कर म्हणजे बरा होशील. उपाय हा सरते शेवटी असतो. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं जीवनामध्ये शेवटचा उपाय काय आहे? उपाय तो सोपा सोपा उपाय, अवघड करायची गरज नाही. नामाचा गजर न करी विचार पुढे काही, आयुष्य सरलिया कोणपा सांगाती पुढे हो फजिती यमदंड. एका जनार्दनी तो कारे आंधळा देखतोसी डोळा सुख दुःख, आयुष्य सरलिया कोणपा सांगाती पुढे हो फजिती यमदंड. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, सावधान भारे सोडवण करारे हरिनामे आयुष्य सरलिया कोणपा सांगाती पुढे हो फजिती यमदंड. आज आपल्या बाबुर्डी गावामध्ये वैकुंठवासी महादेव जगन्नाथ प्रभाणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि पांडुरंगजी आणि त्यांच्या कुटुंबियांनी खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे. प्रसन्न वातावरण आहे. आणि मी सुरुवातीला जसं सांगितलं तसं त्यांना महत्त्वाचं म्हणजे चांगलं वाटत असेल की आपला असा चांगला कार्यक्रम या ठिकाणी केला. म्हणून गतन्न शोच्येत असं आपल्याकडे एक वाक्य आहे. गेलेल्या विषयी दुःख बाळगायचं नसतं. पण किती जरी आपण तत्त्वज्ञान म्हटलं तरी शेवटी जेव्हा आपल्यावरती वेळ येत असते तेव्हा मात्र हे तत्त्वज्ञान आपल्याला बाजूला ठेवणं अपेक्षितच असतं, किंबहुना ठेवल्याच जातं. म्हणून गेलेल्याच्या विषयी शोक करू नये ही गोष्ट बरोबर जरी असली तरी एक विचार मनामध्ये येऊन जातो. लहानपणापासून मोठं करेपर्यंत आम्हाला आईबापांनी ज्या पद्धतीनं वाढवलं, किती कष्टातून पुढे आणलं, या सगळ्या गोष्टी समोर तरळल्याशिवाय राहत नसतात. आणि त्यामुळे एक निश्चित दुःखाचा हा प्रसंग असला तरीसुद्धा हा चांगल्या पद्धतीनं साजरा केला. आणि त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. मी सुरुवातीला सांगितलं की युवा कीर्तनकार आमचे शेखर महाराज यांच्यामुळे या कुटुंबांचा आमचा संबंध आला. आणि हिंजवडीमध्ये माझं बरंच जाणं येणं असतं काही काही कारणारी, त्यामुळे सगळी मंडळी आहेत.
हुलावळेजी आहेत, जे पैलवान पण आलेच, अनेक सगळी मंडळी या परिसरातली आहेत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित या आमच्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुढे पण काही कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी मला आयोजकांनी आमंत्रित केलं, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. यथामत या अभंगाचं चिंतन झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.